नागपुर में मंत्री छगन भुजबल ने मराठा और ओबीसी आरक्षण के मुद्दे पर शरद पवार पर गंभीर टिप्पणी की। भुजबल ने कहा कि शिवसेना छोड़कर वे मंडल आयोग के समर्थन के लिए पवार के साथ आए थे, परंतु अब यदि ओबीसी का आरक्षण संकट में है तो पवार को चुप नहीं रहना चाहिए। उन्होंने स्पष्ट कहा कि मराठा समाज को ओबीसी कोटे में शामिल करना उचित नहीं, क्योंकि ओबीसी में 374 जातियां और उनका नुकसान होगा। असं आहे की आम्ही शरद पवार साहेब यांचा आदर करतो, परंतु अलीकडे जे आहेत त्यांनी 2 वेळा असं म्हटलंय की या 2 समित्यांमध्ये समतोल हवा, आणि आज असं म्हटलंय की मराठा समिती जी आहे त्याच्यामध्ये इतर समाजाचे लोक आहेत। म्हणजे कोण आहेत तर गिरीश महाजन, आणि ओबीसी समितीमध्ये कुणी नाही। मला त्यांना सांगायचं साहेब, उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हापासून मराठा समिती अस्तित्वात होती। त्यावेळी त्याचे मार्गदर्शक त्या सरकारचे आपण होता। कोण होतं त्याच्यामध्ये? राष्ट्रवादीच्या बाजूनं अजितदादा आणि जयंतराव पाटील, शिवसेनेच्या बाजूने शिंदे आणि सुभाष, काँग्रेसच्या बाजूनं बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण। आपण बोललात नाही त्यावेळेला की फक्त मराठा समितीच कशाला केली। आज प्रश्न असा आहे की आम्ही ओबीसी आणखीन द्या, तुम्ही पाहिजे तेव्हा टाका आमच्यामध्ये मंत्री, काय हरकत नाही। आम्ही काय म्हणतो की आमचं आरक्षण जे वाचवण्यासाठी आम्ही झगडतो आहोत, आणि इथे ईडब्ल्यूएस असताना मराठा समाजाला वेगळा 10% आरक्षण असताना ओबीसी मध्ये पाहिजे, बोला ना त्याच्यावर तुम्ही। आणि ते तुम्हाला पटतंय आता, तर मग मागे का केलं नाही हा प्रश्न जो आहे मराठा समाजाचा आहे। असं आहे की त्यावेळेला एक भूमिका आणि यावेळेला एक दुसरी भूमिका असं नाही चालायचं। तुम्ही सांगा की ज्या 27% जे आहे हा मराठा समाजाला आरक्षण द्या, याच्यावर तुम्ही बोलत नाही। मी मागे म्हटलं तर दोन दिवसापूर्वी की कोणीतरी याच्यावर मार्गदर्शन करा, की आपल्याला ओपन मध्ये संधी होती मराठा समाजाला, आपण नाही म्हटलं। सुरू झालं गुजरात पासून तर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा पर्यंत, आणि मग मोदी साहेबांनी जे ईडब्ल्यूएस आणले 10%, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज 8%, एक मराठा समाज एकटा 8% त्याच्यात, तरी सुद्धा मराठा आरक्षण पाहिजे, ते सुद्धा 10% दिलं। आता तरी सुद्धा जे आहे तुम्ही म्हणता की ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे। मी म्हटलं तुम्ही सांगा आम्हाला मराठा आरक्षण नको आहे वेगळं, आम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये नको आहे, आम्हाला फक्त ओबीसी मध्ये पाहिजे। बोला ना कोणीतरी, फायदा कशामध्ये आहे तुमचा हे सांगा ना। आता जे एमपीएससीचे निकाल लागले, कट ऑफ पॉईंट काय आहे? मेडिकलचे एमबीबीएसचे जे निकाल लागतात, कट ऑफ पॉईंट काय आहे? ओबीसीचा कट ऑफ पॉईंट वरती आहे, बाकीचे कट ऑफ पॉईंट खाली आहे। फायदा कशात आहे तुम्हाला? तुम्हाला राजकारणामध्ये हवाय फायदा की शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या? शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या साठी तुम्ही लढत असाल तर ओबीसीला जे आज फायदे आहेत तेच फायदे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आहेत। किंबहुना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाली, ओबीसीला नाही। त्यांना जर वसतिगृह नाही तर 60,000 रुपये वर्षाला मिळतात। आम्ही आता झगडून आत्ताची सुरुवात केली। नोकऱ्यांसाठी, उद्योगधंदा करण्यासाठी त्यांना 3 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये मिळाले। मागासवर्गीय महामंडळाला 25 वर्षामध्ये 2,500 कोटी मिळाले। तर कुठे आम्ही आता उलट मंत्रिमंडळात अनेक वेळा बोललो किंवा जे मराठा समाजाला देतात ते ओबीसी समाजाला द्या, अशी उलटी मागणी मी आज नाही गेली काही वर्ष करतो। काही त्याच्यावर कोण बोलत नाही, आणि
ते जे आहे समाजामध्ये भांडणं आता तुम्हाला सुचलं म्हणजे आम्ही जे आहे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचं नाही। पवार साहेबांना मला सांगायचं शिवसेना सुद्धा सोडून तुमच्या बरोबर आलो त्या मंडळ कमिशनसाठी आणि तुम्ही मंडळ कमिशनची अंमलबजावणी केली म्हणून 100 वेळा तुमचे आम्ही आभार मानले। आता ते आरक्षण जर आमचं जात असेल तर तुम्ही बोलायला नको। 94 पर्यंत राज्यामध्ये आरक्षणाचा वादच होता असं त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर हो असं आहे की मंडल आयोग आल्यानंतर तोपर्यंत जे आहे सरकार आपापल्या पद्धतीने आरक्षण देत होते। पण मंडल आयोग ओबीसीचं आरक्षण 60 वर्ष त्याच्यासाठी भांडले। आयोग निर्माण करत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला ओबीसी आयोग निर्माण करत नाहीत म्हणून। कालेलकर समिती नेमली त्यावेळेला सुद्धा कालेलकर समितीने सांगितलं की द्या, दिलं नाही। मग मंडल आयोगाला 10 वर्ष तो आयोग दाबून ठेवण्यात आला। VP सिंग साहेबांनी तो ऍक्सेप्ट केला आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही आलो आणि याच राज्यामध्ये पवार साहेबांनी त्या मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी केली। आम्ही 100 वेळा त्यांच्याबरोबर त्यांचे आभार मानलेले। प्रश्न असा आहे की आता ते झालं आणि त्याच्यानंतर 93 नंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे परत मंडल आयोग गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सन्माननीय 9 न्यायाधीश महोदयांच्या घटनापीठानं याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं यापुढे सरकार आरक्षण देणार नाही तर आयोगातर्फे आरक्षण दिलं जाईल। आणि मग आरक्षण नेमण्यात आलं, आयोग नेमण्यात आले। त्या आयोगानं प्रत्येक वेळेला मराठा समाजाला दुर्दैवानं सांगितलं की तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही त्यामुळे तुम्हाला नाही। हे सुप्रीम कोर्टाने न्यायालयात जाण्यासंदर्भात काय निर्णय झाला आहे न्यायालयामध्ये आतापर्यंत आमच्या वतीनं वेगवेगळ्या म्हणजे असं आहे की मराठा एक जात असेल परंतु ओबीसी 374 जाती आहे आणि म्हणून त्या प्रत्येक जातीचं नुकसान होत आहे। म्हणून आम्ही कुणबी सेनेच्या वतीनं एक रीट केलेला आहे, माळी समाजाच्या वतीनं केलेला आहे, तर वंजारी समाजाच्या वतीनं केलं। अशा वेगवेगळ्या समित्यांच्या वतीने आतापर्यंत 4-5 जे आहेत रीट आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेले आहेत आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये त्याची सुनावणी कुठेतरी शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षणाच्या पाठीमागे कुठे राजकीय आरक्षण हवं आहे की त्यासाठी हे सगळं सुरू आहे? अजून तेच म्हणायचं आहे की उलट मराठा आरक्षणामध्ये फायदा आहे मराठा समाजाचा। तिथे कमी कट ऑफ मध्ये सुद्धा आरक्षण आहे, मग तुम्हाला संधी मिळते आहे। बरं राजकीय आरक्षण तर तुमचं आहे अघोषित आहे, ते सगळ्या ठिकाणी आमदारांपासून सगळे मंत्री मुख्यमंत्री सगळे हे सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण आहे। बाकी सगळ्या ठिकाणी मराठा समाज आपोआपच पुढारलेला आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागास नाही, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असतील तर त्याच्यासाठी जे आहे EWS अगोदर मोदी साहेबांना दिला आणि त्याच्यानंतर 10% आणखी वेगळा पाहिजे तर वेगळा दिला त्या महाराष्ट्र सरकार। जे लोक आता आंदोलन करतायत सर्वपक्षीय ओबीसी नेते एकत्र बसून सरकार सोबत हा यावर तोडगा काढण्याचा गेल्या वेळेस जशी चर्चा झाली तसं काही होऊ शकतं का अपार्ट फ्रॉम होईल ना। आता सुदैवानं जे आहे आता मागणी केल्यानंतर मागणी अगोदरपासून करतो झाली नाही, आता मागणी केल्यानंतर ओबीसी समिती निर्माण झाली आणि मग त्या ओबीसी समितीमध्ये आता वेगवेगळे मंत्री सुद्धा बोलायला लागले की हे बरोबर आहे का चूक आहे का आणि आता ते सगळं लोकांसमोर यायला लागलेलं आहे। तर त्याचा विचार सरकार करील। मोर्चा आतापर्यंत जे आहे हे जे आता GR तुम्ही दिला कुठे आला सरकार पुढे, कुठे आला मंत्रिमंडळापुढे? सरकार म्हणजे मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळापुढे आला नाही आला। किंबहुना 1 तासामध्ये त्याच्या शब्दरचना बदलण्यात आल्या आणि आता तुम्ही मला मोठं आश्चर्य वाटतं की आता हे जातीवाद नको, अमुक नको, तमुक नको, एकतर्फी चाललेला आहे। सर सुप्रियाताई त्या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या मंचावर गेल्या होत्या, एक प्रकारे मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून त्या गेल्या होत्या, ओबीसीच्या आरक्षणाबाबत त्या काहीच बोलत नाही। विचारा पवार साहेबांना,
सामाजिक सलोखा निर्माण राहण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत, असं शरद पवार साहेबांनी सल्ला दिला. मी काय पुढाकार घेणार आहे? शरद पवार साहेबांसहित सगळ्या विरोधी पक्षांना हा प्रश्न सोडून मागच्याच वर्षी सर्व पक्षीय मिटिंग बोलवली, पवार साहेब आले नाहीत, विरोधी पक्षाचे लोक आले नाहीत. आणि मग तुम्हाला आठवतं मी पवार साहेबांच्या घरी गेलो, तुम्ही का आलात नाही? मला वाटतं ना सामंजस्याने प्रश्न सुटला पाहिजे. मग का नाही आलात तुम्ही त्या मिटिंगला? म्हणजे तुम्ही आता सांगता मिटिंग घ्या, आता सांगता की सर्व पक्षांना बोलवा, का नाही आलात त्यावेळेला? भुजबळ साहेब, जे प्रमाणपत्र काल वाटण्यात आले ते प्रमाणपत्र शिंदे समितीने जी पडताळणी केली होती त्यानुसार वाटण्यात आलेल्या 2 तारखेच्या GR नुसार वाटण्यात आलेल्या अशी माहिती आता शक्य आहे ना? शक्य चुकीची प्रमाणपत्र वाटायची नाही. महसूलचे जे आहेत आणि आमच्या समितीचे प्रमुख आहेत महसूल मंत्री बावनकुळे, त्यांच्या अंडरने महसूल यंत्रणा काम करते. त्यांनी सुद्धा सांगितलं अजिबात खाडाखोड असलेले चुकीचे जे प्रमाणपत्र वाटायचे नाही. ठीक आहे ना.